मस्त टाळ्या वाजवल्या तुम्ही विठोबा. एवढा घात करतात देवासोबत, असं करू नये. कीर्तनात टाळी वाजवावी. का बरं? आपल्या टाळीला कीर्तनातच महत्व आहे म्हणून कीर्तनात टाळी वाजवावी. तुम्ही सकाळी उठा आणि आपला गाऊन बस स्टँडवर टाळ्या वाजवा, चालेल का? नाही, म्हणून कीर्तनात टाळी वाजवावी. पण आपलं कसं आहे माय सांगूच काय, ऐका, आपलं असं आहे, कीर्तनात टाळ्या वाजवा म्हटलं, कीर्तनात टाळ्या वाजवत नाही आणि अर्धी रात्री महादेव पूजाशिवाय तुम्हाला म्हणा ओ माय मात थंडी वाजवाडी. नाही बाबा, कोरा महादेव सापडायला पाहिजे. वा वा, घरना महादेव बिगरच्या ना कोल्ला मारो आणि मंदिरना महादेव कोल्ला करो. घरच्या महादेव कधी म्हटलं तुम्हाला अय मंदिरात चालली 2 तास लागतील, चहा तर पाजून जा, चहा तर करून. तर तुम्ही काय म्हणता, काय एवढे चहा 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 करा ना, तो माठ, तो गॅस, ते चहा पावडर, साखर. तुम्ही बी काय 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 बोला पुढचा शब्द. हा काय तुम्ही बी म्हणजे आता असा हात केला खायल्या, असा हात केला पिल्या, आणि असा हात केला तर काय शब्द आपल्या गावामध्ये. हा म्हणजे तुमचं असं आहे, तुम्ही बाळाच्या मावशा एकटी असं महादेवाला बोलत, असं तुमचं म्हणणं आहे. महाराज आम्ही तसं बोलत चांगलं असंच करत चला, लवकर महादेव प्रसन्न होईल. पण कीर्तनात टाळी वाजवावी. टाळी वाजवण्याचा आनंद फार वेगळा आहे. कारण का, बरही वेळ सापडली संधी, सहाय्य झाली बुद्धी संचिताची. आपल्याला संधी सापडली म्हणून संधीचं सोनं करावं. कारण मोठ्या महामारीतून आपण बाहेर आलोय. कशी महामारी होती हो, काय काय लोक गल्लीला लाकडं लावायचे, काय गल्लीला काट्या लावायचे, कोणाचा सगळा नको, साई नको, मरण नको, धन नको, आणि कोणाच्या लग्नाला मैत्रीला पाहुणे रावडे आलेत, आपण काय करायचो, दरवाजा बंद खिडकीतून पायतो टाकून सांगे पुन्हा पुन्हा. अशा महामारीतून आपण एकदम कम्फर्टेबल आहोत फक्त त्या परमात्म्याच्या कृपेमुळे. म्हणून त्या परमात्म्याने आपल्याला कम्फर्टेबल ठेवलं, हे परमात्म्याचे उपकार आहे. म्हणून त्या परमात्म्याचे उपकार फेडण्याकरता तरी कीर्तनात टाळी वाजवावी. चांगले चांगले. आता सर्वांनी टाळ्या वाजवल्यात. का बरं? का बरं? देवाचे उपकार फेडण्याकरता. नाही नाही, कोरोना सारखी महामारी येऊ नये, आम्हाला त्रास होऊ नये याच्याकरता. आपली भक्ती जशी, आपली भक्तीच तशी, कामापुरता मामाशी भक्ती, अंगात आला ताप देव माझा बाप, अशी आपली भक्ती. कशी कशी भक्ती आपली सांगू, ऐका. अमावस्याची रात्र आपली भक्ती सांगतो. भडगाववरून तुम्हाला बाळाजला यायचंय. तुम्ही भडगाव सोडलं, पेट्रोल पंप सोडला, पेट्रोल पंपाच्या पुढे पाटाच्या पुढे आला आणि किर्र अंधारे, आणि किर्र अंधार लागलाय, गावाचे लाईट सुटलेत आणि तिकडे भडगावचे पेट्रोल पंपाकडचे लाईट सुटलेत, किर्र अंधारे, 11:30 11:15 झालेले आहेत. आणि 11:30 11:15 अमावस्याची रात्र आहे आणि तुमच्या लक्षात आलं 11:30 12च्या दरम्यान या ठिकाणी गोपाल महाराजचं कीर्तन होतं. असं का? मग तुमच्या लक्षात आलं काय राहतं अमावस्याच्या रात्री. मग सर्व लाईट बंद झालेत ना, तेव्हा आपले स्वतःचे लाईट वाजतात, म्हणजे आपले इंडिकेटर लागतात असं म्हणतो आपण. मग आपण घाबरायला लागला आणि घाबरायला लागल्याच्या बरोबर लगेच आपण देवाचा जप सुरू करतो. कसा जप सुरू करतो? थोडं बेसर होईल पण फार गोड आहे. जब जब राम पे विपद आए हो, जब जब राम पे विपद आए, कौन बना रखवाला, वो मेरा बजरंग बाला, ओ मेरा बजरंग बाला. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा. असं नामस्मरण चाललंय. कुठं? बाळामध्ये नाही, रस्त्यावर असं नामस्मरण चाललंय. नामस्मरण करता 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 बाळाच्या गावाबाहेर आलो, बाळाचे लाईट दिसायला लागले, लगेच आपला मंत्र बदलतो, अशी जर भक्ती आपली चालली, कसा देव प्रसन्न होईल. निस्वार्थ भक्ती, एव्हरीडे एव्हरी मोमेंट
परमात्म्याची करावी लागते, सर्व मनोकामना पूर्ण होतात. असतो आपला विषय चाललेला आहे. आईसाहेब जनाबाई महाराज म्हणतात की या जगामध्ये, या चराचरामध्ये तो परमात्मा नाना परीनं येतो. नाना परी या शब्दाला मराठी व्याकरणामध्ये द्या आणि याचा विग्रह करा. नाना अधिक परी. नाना म्हणजे विविध, बहु, अनेक. परी म्हणजे प्रकारे. तो परमात्मा या जगात अनेक प्रकारे अवताराला येतो. अनेक प्रकारे म्हणजे कसं, ऐका. पहिलं म्हणजे अनेक नावानं, दुसरं म्हणजे अनेक रूपानं, तिसरं म्हणजे अनेक वेशानं, चौथा म्हणजे अनेक ठिकाणी आणि पाचवा म्हणजे अनेक अवतारानं. देवाचे अवतार अनेक आहेत, नावं अनेक आहेत, रूप अनेक आहेत, वेश अनेक आहेत आणि ठिकाण सुद्धा अनेक आहेत. एक एक प्रकार शॉर्टकट सांगतो. पहिलं म्हणजे देवा अनेक नावानं येतो. देवाचे अनेक नाव आहेत. किती नाव आहेत हो? विष्णू सहस्त्र नाम. याच्यात देवाचे 1000 नावं सांगितले. 1000 विष्णू सहस्त्र नामामध्ये. चला पुढे. रोज सकाळी काकड्याच्या नंतर आपण प्रार्थना म्हणतो, त्याच्यात सुद्धा अनेक नाव आहेत. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद गणा अविनाशा. अशा अनेक नावं आहेत. अजून एका गुजराती भाषेत गोड प्रमाण फार गोड आहे. शपक आहे पण फार गोड आहे. हरी तारो नामच हजार, नामच हजार, कहा नाम लिखऊ कन कोतरी. हरी तारो नामच हजार, नामच हजार, कहा नाम लिखली कन कोतरी. ओ मथुरामा मोहन तो गोकुल मा ग्वालिया. रामा मोहन तो गोकुल में ग्वालिया. मथुरामा मोहन तो गोकुल मा ग्वालिया. मथुरामा मोहन तो गोकुल मा ग्वालिया. द्वारका मा राजा रण छोड़, राजा रण छोड़, कहा नाम लिखऊ कन कोतरी. हरी तारो नामच हजार, नामच हजार, कहा नाम लिखऊ कन कोतरी. हरी तारो नामच हजार, नामच हजार, कहा नाम लिखली कन कोतरी. हरी तारो नामच हजार, नामच हजार, कहा नाम लिखली कन कोतरी. महाराज म्हणतात देवाचे अनेक नाव आहेत. हरी तारो नामच हजार. हजारो नाव देवाचे आहेत. पहिला प्रकार संपला. दुसरा प्रकार, देवाचे रूप अनेक आहेत. अनंत रूपे, अनंत वेशे, देखिले व्यात्यासे, बावर बांधली कैसी. रूप अनेक आहेत, वेशही अनेक आहेत. ठिकाण, देव किती ठिकाणी राहतो, किती ठिकाणी राहतो असं विचारू नये. कुठं राहत नाही असं विचारा. विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. रीता म्हणजे खाली, कोणत्याच ठिकाणी परमात्मा नाही असं नाही. प्रत्येक ठाई जडी स्थळी काष्टी आणि पाषाणी. अहो कुठं पाय ठेवावा हा मोठा प्रश्न. आपण काल्याच्या कीर्तनात बऱ्याच वेळी बाबा ऐकला असेल, कहा पकड डालू देखे अनेरा देखा तो सब विठ्ठल जडी स्थळी काष्टी आणि पाषाणी आहे. देवाचे नाव अनेक आहेत, रूप अनेक आहेत, वेश अनेक, ठिकाण अनेक आहेत. देवाचे अवतार सुद्धा अनेक आहेत. किती अवतार आहेत ऐका. श्रीमद भागवतामध्ये देवाचे जवळजवळ 24 अवतार सांगितलेले. किती? 24 अवतार. त्याच्यातून 10 अवतार मुख्य सांगितले. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कलंकी असे 10 अवतार मुख्य सांगितलेले आहेत. चला याच्या पुढे पारमार्थिक शतकोटी ग्रंथामध्ये देवाचे जवळजवळ 8 प्रकार सांगितले. 8 अवतार आहेत. ऐका कोणते कोणते. फक्त नुसतं नाव सांगून जातो. एका देवाचं चिंतन कमीत कमी अर्ध्या तासाचं आहे. फार गोड आहे. पण देवाचे 8 अवतार, 8 प्रकार. अधिष्ठातृदेव, मर्ते देव, नैमित्तिक देव, नित्य देव 4. झालेले देव, मानलेले देव, केलेले देव, स्वयंभू देव असे देवाचे प्रकार आहेत. अजून अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण, परिपूर्णोत्तम असे देवाचे 6 अवतार आहेत. अजून 2 देव, कंडक्टर, ड्रायव्हर, आनदेव, जानदेव. अजून एक देव आहे, भाद्रपद महिन्यामध्ये येतो. ओनली गर्ल, फक्त मुलींचा आहे. कोणता देव आहे? तुम्हाला गावामध्ये का तो देव भाद्रपद महिन्यामधला? मग सांगू का तुम्हाला? मुलींचा राहतो. वा वा. तुम्हाला गाव का माणसा बसा नाही. पुरुष मंडळींनी उत्तर दिलं म्हणून म्हणलं बरं मी. पण फार गोड आहे का. भाद्रपदाचा आम्हा मुलींना पार्वती बोले चला आपल्या. असा मी पाठ करी ठेवणं बघ. कधी कधी पोरींनी ठरवलं, मुलींनी ठरवलं आम्हाला गुलाबाईच्या निमित्तानं काय
कीर्तन ठेवायचंय, मग काही भांडवल पाहिजे आपल्याकडे म्हणून पाठ करून ठेवलंय नाही का? प्रत्येक क्षेत्राचा आपल्याकडे थोडं काय अभ्यास पाहिजे. कारण सध्याच्या काळामध्ये तुमच्यामध्ये संपत्तीला किंमत नाही, पण तुमच्यामध्ये अभ्यासाला किंमत मिळाल्याशिवाय राहत नाही. ही फार मोठी ताकद अभ्यासाची आहे आणि म्हणून प्रत्येकाने अभ्यास करा. मग मी म्हणत नाही नुसतं ज्ञानेश्वरी गाथा वाचा असं मला म्हणायचं नाही. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, कादंबऱ्या वाचा, पुस्तकं वाचा, पेपर वाचा, पण वाचायचं असेल तर वाचावं लागेल. या मृत्यू लोकामध्ये, या मॉडर्न युगामध्ये, या कॉम्पिटिशनच्या रेसमध्ये आणि कॉम्प्युटरच्या जमान्यात टिकायचं असेल तर तुम्हाला मला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. सर्वात मोठी ताकद अभ्यासाची आहे. ऐका, संपत्ती किती असू द्या, हो, लक्ष्मीच्या ठिकाणी सरस्वती येईल याची गॅरंटी नाही. लक्ष्मीच्या ठिकाणी सरस्वती येईल याची गॅरंटी नाही, पण सरस्वती आपल्या जवळ असू द्या, लक्ष्मी अर्ध्या रात्री पाणी भरल्याशिवाय राहते. एवढी ताकद अभ्यासाची. प्रत्येकाने अभ्यास करावा. इथे भरपूर मंडळी बसलेत. मला सर्वांनी सांगा ना, रात्रीच्या टायमाला तुम्ही पैसा कोणाला देता का? रात्री देता? बाळकच्या मावश्या, जावाई जरी आला तरी तुम्ही रात्री पैसा देत? कोणता जावाई? पुढे येणार आहे तो 4 महिन्यानंतर. का बरं? का बरं 4 महिन्यानंतर का बरं येणार आहे? चांगला धोंडा देतोस तुम्ही. वा वा. जावाई जरी आला तरी रात्री पैसा तुम्ही देत नाही. जवाईला सुद्धा रात्री पैसा देतच नाही. आणि आम्ही मारला उपाडाशिवाय अजून कसं पाय पेपर नारळान बिगा नारळ चालवणे 35 रुपये का भेटे ना नारळान? का बरं? आम्ही तुमची याई बाई लागतो नाही. पण माऊलींच्या जवळ राहून केलेला अभ्यास, आम्ही विद्वान नाहीत, आम्ही ज्ञानी नाही, पण माऊलींच्या जवळ राहून केलेला अभ्यास, या अभ्यासाच्या जोरावर अर्ध्या रात्री धन कमवू शकतो. एवढी ताकद अभ्यासाची. म्हणून प्रत्येकाने मुलांना अभ्यासाचं वळण लावा. तुमच्या मुलाला दगड मारता येत नाही, एवढी ताकद अभ्यासाची. आणि म्हणून अभ्यास प्रत्येकाने करावा. का बरं? अभ्यास म्हणजे आयती बनवलेली भाकर आहे. संपत्ती म्हणजे आयती बनवलेली भाकर आहे आणि अभ्यास म्हणजे भाकर बनवण्याचा शिधा आटा आहे. संपत्ती म्हणजे आयती बनवलेली भाकर आणि अभ्यास म्हणजे भाकर बनवण्याचा शिधा आटा आहे. सांगा ना हो, सर्वात जास्त काय टिकल? भाकर 2 दिवसात संपेल, 2 दिवसात शिडी होईल. पण महाराष्ट्राच्या किती कानाकोपऱ्यात जा, जिचं कधी ओझं होत नाही, जिची कधी चोरी होत नाही, जी आपल्याला कधी भुकेला मरू देत नाही, अशी एकमेव शिदोरी, तिचं नाव फक्त अभ्यास आहे. एवढी ताकद अभ्यासाची. म्हणून प्रत्येकाने मुलांना अभ्यासाचं वळण लावा. त्याच्याकरता संपत्ती कमवून ठेवू नका आणि संपत्तीची अक्कल शिकवू नका, फक्त अभ्यासाचं वळण लावा. आणि आपल्याला असं वाटत असेल अभ्यास केल्याने काही होत नाही, असं वाटत असेल तर ऐका, अभ्यास केल्याने जर काहीच झालं नसतं तर साक्री तालुक्यात दारू विकणारा एका भिल्ल समाजाचा मुलगा आज कलेक्टर पदापर्यंत पोहोचला नसता. आणि मागच्या 4 महिन्याची गोष्ट आहे, मेंढर चालणारा पोरगा IAS झाला नसता. ही ताकद फक्त अभ्यासाची. म्हणून प्रत्येकानं अभ्यास केला पाहिजे. अभ्यास केला की तुम्हाला हा समाज डोक्यावर असल्याशिवाय राहत नाही. सर्वत्र एवढी ताकद विद्वान माणसाची अंगी, ती विद्वत्ता ज्ञानाने प्राप्त होते. ते ज्ञान अभ्यासाने प्राप्त होते. म्हणून अभ्यास प्रत्येकाने करावा. प्रत्येक क्षेत्राचा थोडा का होईना अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक क्षेत्राचा का अभ्यास करावा, प्रत्येक क्षेत्राचं काच महत्वाचं मला सांगायचंय. जसं शरीर कम्फर्टेबल ठेवण्याकरता थोडा प्रोटीन भेटण्याकरता प्रत्येक भाजी खावी लागते. प्रत्येक भाजी म्हणजे फक्त एक भाजी सोडून. कारण ते नाही प्रोटीन आहे की ते मला माहिती नाही. कारण त्या भाजीचा आपल्याला अनुभव नाही. आपला हाडबी बाटायला आणि माणसानं अनुभव सांगावा. आपला हाड पण बाटायला म्हणून आपण त्या भाजीचा विषय नाव काढतही नाही आणि संबंध नाही आपला त्या भाजीचा. दूरपर्यंत अजिबात संबंध नाही. मला सांगायचं आहे का, शरीर कम्फर्टेबल ठेवण्याकरता सर्व भाज्या खाव्या लागतात, ती भाजी सोडून बरं का. तसं आपल्याला समाजात फिरायचं असेल तर आपल्याला प्रत्येक क्षेत्राचा थोडा का वेळा कम्फर्टेबल राहण्याकरता अभ्यास असलाच पाहिजे. देवाचे अनेक अवतार आहेत, अनेक रूप आहेत, अनेक ठिकाणी परमात्मा येतो. मी सांगत होतो एक देव आणि त्या देवाचं नाव आहे गुल्लाबाई गुलोजी. बरोबर? त्याला आपल्या गावाकडे काय म्हणतात? गुल्लाबाई गुलोजी. आता त्यांचं खरं नाव आहे बुलाबाई आणि बुलोजी. गुलाबाई बुलोजी असं नाव आहे. आणि ते सुद्धा देव आहेत. तो सुद्धा देवाचा अवतार आहे. पण कसा आहे, काय आहे, थोडी लांब लचकत आहे ती आदमी सांगत नाही. का बरं? शहाण्या कीर्तनकाराने एका कीर्तनात एका पाकिटात सगळं सांगायचं नसतं. म्हणून ते पुढच्या कीर्तनात सांगेल. कारण 7-8 वर्ष नंतर पहिल्यांदा येईल म्हणून आता सांगणार आहे. बाकी पुढच्या वर्षी करतात. जाऊ द्या, पुढच्या वेळेस आलो तेव्हा सांगेल गुलाबाई बुलोजी कोणता देव आहे. तुम्ही 8 वर्ष गॅप टाकते दा असं गॅप टाकशा कसं काय झाले. म्हणून पहिलाच मुले सगळा भांडा उपट करणार पडतात. ऐका, जाऊ द्या. हा सुद्धा देव आहे. गुलाबाई गुलोजी सुद्धा देव आहे. त्यांचं खरं नाव आहे गुलाबाई आणि गुलोजी. पण आपल्या खानदेशामध्ये काय होतं, वाचेचा अपभ्रंश. वाचेचा अपभ्रंश म्हणजे आपण कोणतंच नाव पूर्ण म्हणत नाही, कोणतंच नाही.
बघा तुम्ही एखाद्याचं आपल्या गावात नाव असू द्या गोपाल, त्याला गावचे लोक काय म्हणतात? म्हणा 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 म्हणा. मी माझं नाव का बरं सांगितलं त्याचं कारण आहे. जळगावच्या उत्तरेला माझं कीर्तन होतं आणि मी देवाचं नाव घेऊन सहज म्हटलं, देवाचे अनेक नाव आहेत त्याच्यातून एक नाव मी म्हटलं. त्या गावना माणूस कीर्तन नंतर मन पाहून मला म्हणे तुम्ही म्हणत नाव कसं लिहिलं? हो हो, तुम्हाला गावना तू कुठे आणि तू पंढरपूरना तो देव कुठे? ते ना करता मी तब्येत देखील गपचूप बसत आपला हात अगरबत्ती पाय मेणबत्ती कोण तुमच्या कामजाड करेल? कारण पब्लिक मार साधा राहत नाही का, पुढे दुखले जाऊ द्या. देवाचे अनेक अवतार आहेत, अनेक रूप आहेत, अनेक वेश आहेत. मग तो परमात्मा या जगात अनेक नावानं, अनेक रूपानं, अनेक वेशानं येतो. हो, पण येण्याला कारण काय? कोणतं कारण घेऊन परमात्मा येतो? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये भक्तासाठी प्रगटला, भक्तासाठी प्रगटला, भक्तासाठी प्रगटला, भक्तासाठी प्रगटला. भारत्यांचा वाईला, भारत्यांचा वाईला देव नटला नानावरी, देव नटला नानावरी, देव नटला नानावरी. भारत्यांचा वाईला, भारत्यांचा वाईला देव नटला नानावरी, देव नटला नानावरी. आईसाहेब जनाबाई महाराज म्हणतात तो परमात्मा या जगात येतो कोणतं कारण घेऊन? भक्ताचं कारण घेऊन परमात्मा या जगात येतो. भक्ता राखे पायापासी, दुर्जनासे संहारी या कारणाकरता येतो. बरं ठीक आहे, कोणत्या भक्ता करता आला? अंबरीषीसाठी जन्मसोशी दुष्ट निर्दाडीले कीर्ती. अशा अंबरीश नावाच्या भक्ता करता आला. अनेक भक्तांकरता येतो. ठीक आहे, भक्ताचं कारण घेऊन येतो, पण भक्ताची लक्षणे सांगा. भक्त कोणाला म्हणता येतील? हो, कोणाला म्हणावं लागेल भक्त? श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकात भगवान परमात्म्याला अर्जुनानं प्रश्न केलाय. हे कन्हैया, हे किसन कन्हैया, हे लाला, या जगात तू भक्ता करता येतो ना, मग सांग तुझा भक्त कोणी? अर्जुन वाच एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषांके योग वित्तम. हे पाना, हे लाला, सांग तुझा भक्त कोण आहे? असा प्रश्न अर्जुनानं केल्याच्या बरोबर परमात्मा कृष्ण कन्हैया लाला त्या अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देत आहेत 2ऱ्या श्लोकामध्ये. श्री भगवान वाच अर्जुन ऐक, मय्या वेश्य मनो ये माम नित्यायुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास ते युक्त तमामता. शुद्ध भाव ठेवून, पवित्र अंतकरण ठेवून जो माझं नामस्मरण करतो, मनामध्ये खेद न बाळगता नामस्मरण करतो, मनामध्ये कधीही संशय न ठेवता नामस्मरण करतो, देव मानतो, देव जाणतो, देव पाहण्याचा प्रयत्न करतो, तो माझा खरा भक्त आहे. आणि त्याला खरा भक्त म्हणतात. ते तर आपण भक्ताची व्याख्या वेगळी केली सध्याच्या काळात. श्रीकृष्ण म्हणे अर्जुना, जो तंबाखूला लावेचुना तोची माझा मित्र जुना, युगायुगेचा त्याला भक्त म्हणत नाही. मग निस्वार्थ निष्कलंक, मनामध्ये खेद न बाळगता जो कोणी भक्ती करत असेल त्याला खरा भक्त म्हणतात. पण तुमचा माझा जर विषय केला तर आपण मनामध्ये येणं प्रकारे कुठं कुठे खेद आल्याशिवाय राहत नाही. मनामध्ये तुमच्या माझ्या कधी कधी संशय आल्याशिवाय राहत नाही. आपण खेदाशिवाय, संशयाशिवाय, म्हणजे डाऊट असल्याशिवाय आपण जीवनात जगत नाही, अशी आपली गंमत आहे. कसा आपण खरा भक्त म्हणून ओळखले जाणार? एकदाचा प्रसंग आहे. कसा मनामध्ये खेद येतो, कसा पेच पडतो, कसा प्रोत्साह, कसा गोंधळ तयार होता आपल्या मनामध्ये. ऐका, एक मावशीबाई आपल्या मालकाला सांगते, बघा उद्या मला कामानिमित्त माहेरी जायचंय. म्हणजे मग तुम्ही असं करा, घर सोडून जाऊ नका. का बरं? लहान लहान लेकरं घरी आहेत, घर सोडून जाऊ नका. म्हणजे काही हरकत नाही. 2रा दिवस उगवला, 2ऱ्या दिवशी ती मावशी माहेरी निघाली. माहेरी गेली. आता मला बाळाच्या मावश्या सांगा, तुम्ही माहेरी पोचल्याबरोबर काय करता? तुम्ही जाताना माहेरी जाता का? नाही? वा, बाळाचे काका काय नशीबवान तुम्ही, आमच्या मावश्या माहेरी जात नाही. धन्यवाद, असं चांगलं नशीबवान तुम्ही.
तुम्ही हसलात म्हणजे तुम्ही जातात वाटतं माहेरी. बरं 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 जातात, चांगलं आहे चांगलं. माहेरी पोहोचल्याबरोबर काय करता हो? पोहोचल्याबरोबर लगेच पोहे चहा, मग काय करतात? एक आजीनं उत्तर दिला बघा, जुन्या आजीनं, फोन लावता म्हणले. आणि फोनच लावतात. का बरं फोन लावतात? कशा करता फोन लावतात? कशा करता? ती मावशी माहेरी गेली, काकानं त्या त्या काकाला त्या मावशीनं घरी ठेवलंय. कशा करता? हा, लहान लेकरांकरता. मग ती मावशी फोन कोणा करता लावेल? लेकरांकरता लावेल ना. मग त्या मावशीनं फोन लावला. अहो अहो नाही, आपल्या गावाकडे शब्द आहे काव. आता काव हा शब्द असा आहे, मावशी बी काकाला म्हणस काव आणि काका बी मावशीला म्हणस काव. काव काव पुढे घरीचे. काव केव्हा पोहोचली? म्हणजे 11:15 वाजता. आता रात्रीचे वाजतायत तेव्हा दिवसाचे वाजले 11:15. बरं बरं बरोबर. तुम्ही कुठे? म्हणजे घरीचे. खरंच घरी आहे? म्हणे हो. आणि खरंच घरी आहे? अरे हा घरी आहे ना तुम्ही? म्हणे हो. मग मिक्सर वाजून दाखवा. काय म्हणलं? मिक्सर वाजवा. कोणतं आहे? साऊंडचा मिक्सर नाही, घरचा मिक्सर. पण काका बी बोलता हुशार होता. काकाला माहिती होतं आपली मावशी, आपली म्हणजे आपली मावशी बरं, काकाची मावशी नाही. काकाला माहिती होतं मावशी किती हुशार आहे. काकाने काय केलं? लगत बटन दाबलं, कर मिक्सर वाजवलं. मावशीला खात्री पटली, आपला मिक्सर. म्हणा 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 काका तुमने कसा मिक्सर म्हणा दगा दगा. असं करू नका बरं, केल्यानंतर कधी जायचं हा. मिक्सर घरीच. दुसऱ्या दिवशी वाजवा मिक्सर, तिसऱ्या दिवशी वाजवा मिक्सर, चौथ्या दिवशी वाजवा मिक्सर. असं 5 दिवस झाले. 6व्या दिवशी ती मावशी काकडा करून घरी निघाली. घरी जाता जाता ती मावशी म्हणले, मी जेव्हा आपण फोन लावला तेव्हा माझे, आता मिस्टर म्हणाल, तेव्हा माझे मिस्टर मिक्सर जवळ कस काय राहता? चैन पडणं त्या मावशीला, विश्वास बसना. त्या मावशीनं पहिलीच गाडी पकडली आणि 10 वाजेच्या आत तिच्या गावात आली. 10 वाजेच्या आत गावात आल्याच्या बरोबर तिच्या घराचा दरवाजा बंद होता आणि तिचा मुलगा अंगणात गोट्या गोल खेळत होता. बंद दरवाजा पाहिला आणि त्या मावशीचे तळपायाची आग कुठे गेली? कुठे गेली मावशी? बोला. मस्तकात गेली. वा वा बरोबर बोलला तुम्ही. असेच मस्तक माझाव देत जा. 2-2 तास महादेव पूजत जा, तर पाहिल्या मस्तक माझाव देत जा. लवकर महादेव प्रसन्न होईल. पिणत्वाचा करा. चला पुढे. तुला काय? त्या मावशीला संताप आला आणि ती मावशी संतापात म्हणते, आता माझी सटकू नको द्या. ती मावशी म्हणते, आता माझी सटकली. मुलाला म्हणते, का रे दादू तुझे पप्पा रे? तेवढ्या दादू म्हणला, मम्मी तू गावाला गेले त्या दिवसापासून माझा पप्पा आणि आपलं मिक्सर जो गायब आहे, अजून पण त्यांना बाळग माप पत्ता नाही. असा कितीदा मिक्सर वाजवला म्हणजे आपला ठिकाणा लागेल. असा आपला हा संसार आहे. पदोपदी खेद आहे, पदोपदी समजे, पदोपदी पृच्छ आहे, पदोपदी गोंधळ आहे. आणि असा गोंधळ जर जीवनामध्ये राहिला तर भक्ताच्या जागेवर आपण कसं बसणार? म्हणून परमात्म्यानं म्हणावं, मय्यावेश्य मनोयमा नित्यायुक्ता उपासते श्रद्धया परियोपेतास ते मे युक्ता तमामता. त्याला भक्त म्हणतात. किंवा जे देही उदास गेले आशा पाश निवरोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, किंवा विषय तो एक सकळांचा हरी, किंवा नेनती काही टाणाटोणा नामस्मरण वाचून असे जे आहेत यांच्याकरता परमात्मा म्हणतात, मी अवताराला येतो, नामरूपाला येतो. मग अशा भक्तांकरता परमात्मा नुसता अवताराला येत नाही, तर परमात्मा अशा भक्तांकरता स्वतःला न शोभणारी कामं करतो. म्हणजे वेळ पण धारण करतो अभंगाच्या शेवटच्या जग
हे भरोनी उरला चराचरी भरोनी उरला चराचरी भरोनी उरला आईसाहेब जनाबाई महाराज म्हणतात तो परमात्मा त्या भक्ताकरता नुसता अवतार घेत नाही, स्वतःचं मोठं पण त्यागतो आणि न शोभणारी कामं करतो. परमात्मा भक्ताकरता वेडा होतो. काय केलं हो देवानं त्याच्या भक्तांकरता? सरळ सरळ एक दोन प्रमाण सांगतो बघा. संत चोखोबरायांकरता चोखोबाची बहीण झाला, चोखोबाची बहीण झाला शारंग, वहिनी उडादार हाका मारी. चोखोबरायांकरता चोखोबाची बहीण झाला. अर्जुनाकरता अर्जुनाची गोडी धुतो. अर्जुनाची गोडी धुतली अनंते, संकट ते बहुते निवारीले. सजन कासाया विकू लागे मास, माड्या सावत्यास खुरपू लागे. अनेक काम भगवंत भक्ता करता करतो. आणि म्हणून आईसाहेब जनाबाई महाराज म्हणतात तो परमात्मा भक्ता करता न शोधणारी कामं करतो ना, वेड पण धारण करतो. संत सखुबाई करता सखुबाई होतो. अर्जुना करता काम्यपणामध्ये अर्जुनाची पत्नी होतो. असे न शोभणारी कामं परमात्मा करतो. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला तो जगजेठी, देव नटला नाना परी, बरोनी उरला चराचरी. ज्ञानेश्वर मावली जगजेटी, देव नटला नाना परी, वरुणी उरला चराचरी. या ठिकाणी आलो. ज्यांनी मला बोलवलं, पाठवलं, सेवेची संधी दिली त्यांचे आभार मानतो. ज्यांचा फोन मला आला, सर्व कार्यकर्ते मंडळी, महाराज असेल त्यांचे आभार. आजचं संत भोजन ज्यांच्याकडे होतं त्यांचेही आभार. कीर्तन सेवा ज्यांच्याकडून असेल त्यांना त्यांचेही आभार. संत भोजनाचे मानकरी, कीर्तन सेवेचे मानकरी, महाप्रसादाचे दाते असतील, सर्व महाराज मंडळी असेल, आमच्या सर्व मावशीबाई या ठिकाणी आहात, सर्वांचे आभार मानतो. साऊंडवाले दादा तुम्ही सुंदर ऑपरेटिंग केले, तुमचेही आभार. तुम्ही समस्त मायबाप माझे बोबड्याचे बोल ऐकत बसलात, तुमचे आभार मानतो. बड बोलत असताना काही चुकीचा शब्द, चुकीचे वाक्य माझ्याकडनं निघाले गेले असतील तर मला तुमचा मुलगा समजा आणि माफ करा. कारण प्रवासाचा शील, थकवा, अनावधानानं जागा नसल्यामुळे चुकीचे शब्द निघू शकतात. तोंडातून निघालेला चुकीचा शब्द परत घेता येत नाही, पण माफी मागता येते. माझ्याकडनं चुकीचं बोललं गेलं असेल, तुमचं मन दुखावलं गेलं असेल, मला मुलगा समजा. तुम्हाला 2 मुलं असतील, मला 3रा मुलगा समजा. तुम्हाला 1 मुलगा असेल, मला 2रा मुलगा समजा. तुम्हाला एकही मुलगा नसेल, मला दत्तक घ्या, पण आपला मुलगा समजा. तुम्ही देणार नाही आणि मी बी घेणार नाही. तुमले माहिती हवे एवढा तरी काय हवे परवडावणे. असं तू या ठिकाणी आलो. सगळे प्रेमळ मायबाप तुम्ही म्हटलात, असाच प्रेमळपणा तुमच्या जीवनामध्ये राहावा. सर्वांना भरभराटी यावी आणि सर्वांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूया. कारण तुमचा भाव वाढला, आमचा भाव कायमचा वाढले. हे मस्त मोठं भाऊ म्हणतात तुम्ही, वा तुमचा भाव वाढला.
आमचा भाऊ कायमचा वाढेल आहे. का बरं? माऊलीच्या पांडुरंगाच्या कृपेने प्रदीप बाबामुळे शिवपुराण भरपूर चालायला लागलं हा? आणि युट्यूब बाबामुळे महाराष्ट्रभर कीर्तन चालू आहे. म्हणून आमचा भाऊ चांगला वाढेल. पण ब्रँड होता, ब्रँड आहे, ब्रँड राहणार. त्याचं नाव शेतकरी राजा आहे. आणि शेतकरी सुखी झाला हे जग सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच माझ्या शेतकऱ्याकरता कीर्तनाचं सगळंच पुण्य अर्पण करूयात आणि शेतकऱ्यांना सुगीचे दिवस मागूयात. शेतकऱ्यांना काय लागतं हो? एक म्हणजे धोधो पाऊस, एवढा पाऊस, फक्त दसरापर्यंत पाऊस, खोपडीपर्यंत यायला नको एवढा पाऊस. तोही अवकाळीमध्ये घडला जाईल असा पाऊस नको. एक पाऊस आणि हमी भाव एवढा भेटला तर माझा शेतकरी राजा जगाचा पोशिंदा होतो. म्हणून कीर्तनातून आपण पांडुरंगाला प्रार्थना करूयात. आजचं सर्व पुण्य शेतकऱ्यांकरता अर्पण करूयात. शेतकऱ्यांना सुगीचे दिवस मागूयात. एवढंच बोलतो. सर्व मायबापांना, सर्व वारकऱ्यांना, महाराज मंडळींना पुन्हा प्रेमाचा रामकृष्ण हरी करूयात. याच ठिकाणी थांबूयात. उद्याच्या सूचना या. रामकृष्ण हे मंडळी. रामकृष्ण.